नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे होळी आणि त्याचबरोबर या दिवशी हुताशनी पौर्णिमा देखील आलेली आहे. त्यामुळे आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथींना अतिशय महत्त्व दिलं जातं. तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, उद्या होळी आहे आणि पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तर पहा, ही जी पौर्णिमा आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावर वावरत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही उपाय घरामध्ये करायचे असतात. तिची पूजा करायची असते, सेवा करायची असते आणि त्याचबरोबर काही उपाय करायचे असतात. तर आपल्याला असाच एक उपाय मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता. अन्नपूर्णा देवीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण अन्नपूर्णा देवीला अर्पण केली तर एका रात्रीत नशीब बदलून जाईल आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल. आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती कधीही कमी पडणार नाही. त्यामुळे हा एक उपाय आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे, पौर्णिमे तिथीला माता लक्ष्मीची पूजा उपासना केली जाते आणि ही जी माता लक्ष्मी आहे तर ती जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावर वावरत असते आणि जी तिची सेवा आणि उपासना करत आहेत, पूजा करत आहेत, उपाय करत आहेत, त्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील जी अन्नपूर्णा देवी आहे तिची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. आपल्या कुलदेवीची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच आपल्याला असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा. असं म्हटलं जातं, ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते, काही उपाय केले जातात, त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि घरामध्ये जे अन्न बनवतो ते अन्न खाल्ल्याने देखील कुठल्याही प्रकारचे आजार आपल्याला होत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता देखील भासत नाही. तर पहा, अन्नपूर्णा माता जी आहे तर ती दुसरी तिसरी कोण नसून माता पार्वतीचाच एक अवतार आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं, जेव्हा ती मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा सासरी जाताना तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही दिली जाते आणि असं म्हटलं जातं की ती मुलगी ज्या घरामध्ये लग्न करून जाईल त्या घरामध्ये अन्न तिच्या स्वरूपाने अन्नपूर्णा मातेचा वास राहील आणि त्या घरामध्ये कधीही धनधान्याची संपत्तीची कमी पडणार नाही आणि म्हणूनच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही मुलीसोबत दिली जाते. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करताना आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे तर देवघरातली देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि नंतर हा उपाय करायला बसायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताम्हण लागणार आहे. तर एक ताम्हण आपल्याला घ्यायचं आहे. त्या ताम्हणामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि नंतर शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवीये नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. असा अभिषेक करताना पहा, जो काही मंत्र मी सांगितलेला आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र म्हटल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करायची आणि त्यानंतर आपल्याला ती प्लेट तुम्ही धुवून पुसून परत घेऊ शकता किंवा मग दुसरी पण प्लेट तुम्ही घेऊ शकता. तर एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्या अगोदर त्यामध्ये स्वास्तिक काढायचं आहे. तर हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे. त्याच्या 4 बिंदू द्यायचे आहे, साईडने 2 रेषा द्यायच्या आहेत आणि हा स्वास्तिक काढायचा आहे आणि त्या स्वास्तिकवरती हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ही जी मूर्ती आहे अन्नपूर्णा मातेची ती आपल्याला ठेवायची आहे.
आता बघा आपल्याला तांदूळ त्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत, पण तांदूळ आपल्याला एवढे अर्पण करायचे आहेत की ती मूर्तीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येतील इतके तांदूळ आपल्याला त्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत। आता बघा आपण जे तांदूळ अर्पण करणार आहोत त्यावेळेस सुद्धा ओम अन्नपूर्णा देवी नमः, ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा जप करत हे तांदूळ अर्पण करायचे आहेत। आता बघा हे तांदूळ तुम्हाला कशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत तर पहा, तुम्ही एकतर उजव्या हाताची पूर्ण मूठ भरून तांदूळ घेऊन ते तुम्ही डोक्यावरून अर्पण करू शकता, नाहीतर तुम्हाला तुमच्या हाताचे 3 बोटं वापरायचे आहे। तर पहा जो अंगठा आहे तो आणि त्याचबरोबर करंगळी शेजारची जी अनामिका बोट आहे ते आणि जे मोठं बोट आहे तर त्या 3 बोटांनी तुम्हाला हे तांदूळ त्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत, किंवा मग एका हाताच्या मुठीने सुद्धा मूठ भरून तुम्ही ते तांदूळ त्यावरती अर्पण करू शकता। अशा प्रकारे तांदूळाचं अर्चन आपल्याला अन्नपूर्णा मातेवरती करायचं आहे। हे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, तिला फुलं अर्पण करायची आणि हात जोडून नमस्कार करायचा आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये, संपत्तीची कमतरता भासू नये अशी प्रार्थना आपल्याला अन्नपूर्णा मातेला करायची। त्यानंतर ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला संपूर्ण दिवसभर आपल्या स्वयंपाकघरामध्ये ही अन्नपूर्णा माता ठेवायची आहे। आता बघा स्वयंपाकघरामध्ये कुठे ठेवायची, तुमचा जो गॅस आहे त्या गॅसच्या शेजारी तुम्ही ठेवू शकता, किंवा मग तुमच्या स्वयंपाकघराची जी ईशान्य दिशा आहे त्या ईशान्य दिशेला तुम्हाला हे ज्या प्लेटमध्ये अन्नपूर्णा मातेवरती आपण अर्चन केलेलं आहे तांदळाचं, ती प्लेट पूर्ण ईशान्य दिशेला ठेवायची आहे। त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करा, त्याचबरोबर एखादी अगरबत्ती किंवा मग धूप तिथे तुम्ही ओवाळून तिथे ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी गॅसची पूजा देखील करायची आहे। गॅसच्या पाठीमागे जी भिंत आहे त्या भिंतीवरती पहा हळद आणि गावरान तूप जे असतं ते मिक्स करून आपल्याला त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे। त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे आणि धूपदीप दाखवायचा आहे। त्याचबरोबर जी गॅसची शेगडी आहे त्यावरती सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे, त्या स्वास्तिकची आपल्याला पूजा करायची आहे। पौर्णिमा आहे, होळी आहे आणि या दिवशी तुम्ही तुमच्या गॅसची पूजा आवर्जून करायची आहे। पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता पडत नाही, आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णेचा वास राहतो आणि आपल्या घरामध्ये ते अन्न खाल्ल्यामुळं कुणीही आजारी पडत नाही। तर बघा तुम्ही म्हणता ह्या तांदळाचं दुसऱ्या दिवशी काय करायचं, तर पहा दुसऱ्या दिवशी जी काही आपली अन्नपूर्णा माता आहे तर आपली जी वाटीमध्ये आपण ठेवतो त्या तांदळाच्या वाटीमध्ये हे तांदूळ ठेवायचे। तर पहा जी अन्नपूर्णा माते आपण तांदळामध्ये ठेवतो तर ती तांदळाची वाटी त्यामधले थोडेसे तांदूळ त्या वाटीमध्ये टाकायचे आणि त्यानंतर जे उरलेले तांदूळ आहेत तर त्यापैकी थोडे तांदूळ आपल्याला आपल्या साठवणीचा जो तांदळाचा डब्बा आहे त्यामध्ये टाकायचे आणि थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे। आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय उद्या आवर्जून करायचा आहे। सर्वांनी हा उपाय आवर्जून करा, कारण होळी आहे, हुताशनी पौर्णिमा आहे आणि त्यामुळे हा अन्नपूर्णा मातेचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे। तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर देखील करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।